चल आम्ही आता निघतो. एक मिनिट माई. हे देवीचं कुंकू लग्न झाल्यानंतर कपाळाला लावून घे. तुझा संसार सुखाचा होईल. अच्छा बाय बाय. बाय डमरू. चल. अभिलाषा, या देऊ आणि साक्षी कुठे दिसत नाहीत? गेल्यात चकाट्या पेटायला. काय म्हणालीस? म्हणजे मला म्हणायचं होतं की टिपऱ्या करायला गेले. कुठे? तो विक्रमादित्य त्या कामगारांच्या झोपडपट्टीत राहतो ना, तिथून त्याने फोन केला होता. त्याने बोलवलं आणि ह्या गेल्या. त्या वस्तीत कोण कुठली कशी माणसं राहतात याचा तरी विचार करायचा. चूक घेणार नको. अभिलाषा, त्या वस्तीमध्ये स्वतः विक्रमादित्य जाऊन राहिलाय. म्हणजे त्या वस्तीला आता लोक विक्रमादित्यची वस्ती म्हणून ओळखायला लागले असतील. असं नाही वाटत? गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये आपल्या देऊबद्दल खूपच चर्चा चालू आहे. वाटतं ना, राजरोसपणे असं वागल्यावर लोक बोलणारच. तू म्हण काही, पण आपल्या देऊसाठी विक्रमादित्यनी स्वतःचं घर सोडलं, स्वतःच्या राहणीमानात बदल केला. त्या कामगारांच्या वस्तीमध्ये जाऊन राहतोय तो, त्यांच्यातलाच एक होऊन. आणि हे सगळं तो कुणासाठी करतोय? तर आपल्या देऊसाठी. खरंच किती नशीबवान आहे आपले देऊ. देवयानीसाठी विक्रमने आपलं घर सोडलं असलं तरी रणवीर राजेशिर्के तुम्हाला आणि विक्रमला सोडणार नाहीत हे लक्षात ठेवा. उद्या रणवीर राजेशिर्केंच्या दबावाखाली येऊन जर विक्रम स्वतःच्या घरी गेला ना, तर त्या वस्तीत जाऊन राहण्याची वेळ आपल्यावर येईल, हे विसरू नका. गुड नाईट विक्रम. गुड नाईट. मी गुड नाईट म्हटलं. रिक्षा थांबवून ठेवली असं लक्षात आहे ना? तू हो ना पुढे, मी येते. ओके. थँक्स. आमच्या वस्तीतल्या लोकांच्या आग्रहाला मान देऊन तू आलीस त्याबद्दल. आमच्या नाही, आपल्या. चल, खरंच खूप उशीर झाला. जाते मी. गुड नाईट. गुड नाईट. देवयानी. संसार सुखाचा होईल, लक्षात आहे ना? बाय. बाय. मॉम, बाबा, काकू, देऊ, लवकर या बाहेर. शाहू, हे काय आणलंस तू एवढं? बाबा, माझा पहिला चेक म्हणून बरेच दिवस झाले ना, तुम्हा सगळ्यांसाठी मला काही ना काहीतरी आणायचं होतं. फायनली आज वेळ मिळाला आणि तुम्हा सगळ्यांसाठी मी गिफ्ट्स आणलेत. शाहू अगं. बाबा, हे तुमच्यासाठी. बघा तुम्हाला आवडतंय का? शाहू अगं, हे बाबा बघा तर. काय ग? अगं काय आहे सगळं? ये ये, साडी आणली तुझ्यासाठी. तुझ्यासाठी डिझायनर साडी आणली आहे. खास एक्सक्लुझिव्ह साडी आणायची असं ठरवलं होतं मी.
वा छान आहे. अगं आधी बघ तरी. अगं म्हणजे छान असणार. चॉईस तुझा आहे ना. अरे काकू, हे घे तुझ्यासाठी साडी. अगं आणि देव तुझ्यासाठी ड्रेस आणलाय. मी आता माझ्या चॉईसचा आणलाय. तुला तो आवडतोय का नाही ते बघ. बाबा उघडून बघा ना. देव करो आणि असंच हो. वहिनी, शेवटी देव आणि साक्षीचा प्रभाव पडला श्रावणीवर. संस्कारांना नेहमी घरातल्या माणसांमुळेच होतात वहिनी. इतके दिवस मला नेहमी तिच्या प्रत्येक गोष्टीची लाज वाटत आली. तिच्या प्रत्येक कृत्यामुळे मला मान खाली घालावी लागली. पण आज मला तिचा खूप अभिमान वाटतोय देव. खरंय तुझं. आज श्रावणी जे काही वागली ना ते खरंच कौतुकास्पद आहे. अभिलाषाला तिची दृष्ट काढायला सांगते आता. काका, श्रावणीला जे हवं होतं ना ते तिच्या हिमतीवर तिने मिळवलं. आपल्याला सगळ्यांनाच तिची काळजी वाटायची ना, पण बघ शेवटी सगळं व्यवस्थित झालं. सर, तुम्ही इथे? हा, जरा बाजारात निघालो होतो, तेवढ्यात तू दिसलास म्हणून थांबलो. चहा घेणार? चहा थोडा थोडा.
या ना. चल. बसा. ए एक स्पेशल कटिंग. हां आणि साखर नको अजिबात. विक्रम, हां इथं माझ्यावर लक्ष ठेवायला कोणी नाही. तेव्हा चहात साखर असू दे, नाही थोडी जास्तच असू दे. थोडी टाक. वा, थँक्यू. मस्त आहे. कसं काय वाटतंय नवीन आयुष्य? रोज भेटीची सवय तुम्हाला, आणि आता चहाच्या टपरीवर चहाबरोबर टोस्ट खाताना कसं काय वाटतंय? सुरुवातीला खूप त्रास झाला सर, पण आता आता या जगण्याची सवय व्हायला लागली. नाही, तू एक किती म्हणालास तरी मनातल्या मनात मला शिव्या घालत असशील नाही? कशाबद्दल? नाही, दोषात माझ्या अटी स्वीकारल्या होत्या, त्या पूर्ण करताना त्रास होत असेल नाही? खरंय. काय खरंय? हा, शिव्या घालतोस हे खरं आहे का? नाही नाही, म्हणजे तुम्ही आमच्या समोर ठेवलेल्या अटी पूर्ण करणं तितकं सोपं नाही हे आमच्या लक्षात आलंय. तुझ्या काहीतरी लक्षात येत आहे. समोरच्या माणसाला तुला लक्षात घ्यावंसं वाटतंय. हा बदलही खूप मोठा आहे नाही? पण आता देवयानीचा दादू नव्हे तर एक मित्र म्हणून सल्ला देतोय. सांगा ना सर. घरी परत जा. का? होय, कारण मी या अटी कशासाठी घातल्या त्याचा मूळ उद्देशच तुझ्या लक्षात आलेला नाही. नाही, घर सोडून झोपडीत राहणं, टपरीवरचा चहा पिणं, हे तू करावंस असा माझा उद्देश कधीच नव्हता. सर, कुठल्याच माणसांच्या या गोष्टी लक्षात येणार नाही सुरुवातीला, पण एकदा त्यांच्या सवयी बदलल्या की माणसंही बदलतात. शाळेत असताना जेव्हा गणिताचे सर आम्हाला 2 + 2 4 किंवा 20 - 10 10 असं शिकवायचंय, ते फक्त गणिताच्या पेपर्समध्ये पास व्हायला नाही, तर त्याचा उपयोग तुम्हाला तुमचं आयुष्य जगताना व्हावा, तुमचं व्यवहार ज्ञान वाढावं म्हणूनच ना. कधी कधी विद्यार्थी पण शिक्षकाला शिकवत असतो. हा, फक्त शिक्षक शिकवतो असं नाही. इस बात पे और एक पाणी कम. सर, हा, क्या बात. काय आहे सगळं? सगळ्यांसाठी एवढा खर्च करण्याची काय गरज होती? कमॉन, मगाशी तूच म्हणालीस ना की आपण जर एवढं कमवतो तर 15-20 हजार खर्च करायला काय हरकत आहे? अगं, ते फक्त बोलण्यापुरतं असतं श्रावू. तू पण ना. बरं, आणायचंच होतं तर कुठल्या तरी सेल मधून आणायचं ना. ब्रँडेड वस्तू आणायची काय गरज होती? असल्या ब्रँडचा ड्रेस देऊने पाहिलाही नसेल. ताग्यातून कापड घेऊन कपडे शिवणारी माणसंही यांची लायकी आहे. मॉम, प्रत्येक वेळी हे असं बोललंच पाहिजे का? मला नाही आवडत ग. इनफॅक्ट या तुझ्या अशा बोलण्याचा ना त्रास होतो मला. श्रावू, हो, त्रास होतो. आणि तू इतरांसमोर एक बोलतेस, माझ्यासमोर दुसरं बोलतेस. कशाला? काही गरज आहे? वा, म्हणजे आता तू मला जाब विचारणार, एवढंच बाकी राहिलं होतं? मॉम, ऐक ना, जाऊ दे ना हे सगळं, विसरून जा. हे असे हेवेदावे कशासाठी? असं समज की आत्ता त्यांना मी जे दिलं ना ते त्यांच्या नशिबात होतं. मी स्वतःहून असं काही वेगळं नाही केलं. हां, बरोबर आहे. मीच मूर्ख आहे. मी विसरले होते तूही देशमुख आहेस. शेवटी वळणाचं पाणी वळणावर जाणार. इम्पॉसिबल आहेस तू मॉम. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, आम्ही रणवीर राजे शिर्के बोलतोय. आम्हाला देवयानीच्या आईशी बोलायचं आहे. हो, मी देवयानीची आईच बोलतेय. बोला ना. तुम्हाला माहितीच असेल, तुमच्या मुलीसाठी
देवयानीसाठी विक्रमादित्यांनी सगळ्या सुखांना लाथाडलंय. घरदार, ऐश्वर्य, नाती या सगळ्याचा त्यांनी त्याग केलाय. आणि हे सगळं आम्हाला आणि साई मानाही मान्य नाही. आता आम्ही जे सांगतो ते नीट लक्ष देऊ नये का? आणि हो, आपल्यातलं हे बोलणं फक्त आपल्यातच राहिलं पाहिजे. अगदी देवयानीला सुद्धा कळलं नाही पाहिजे. आम्ही जे सांगतो तेच आता तुम्हाला करायचं आहे. या दोघांचं लग्न होता कामा नये. आणि झालंच तर आम्ही दोघांनाही गोळ्या घालून ठार करू. अहो पण त्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही तुमचं मत विचारायला फोन केलेला नाही. आम्ही काय सांगतो ते ऐकून घ्या. तुमची मुलगी कधीही राजे शिर्केंची सून होऊ शकणार नाही. आणि जर का त्यांनी आमच्या विरोधात जाऊन लग्न केलं तर आम्ही कधीही त्यांना सुखाने जगू देणार नाही. आणि वेळ आलीच तर आम्ही तुमच्या मुलीला विधवा करायलाही मागे पुढे बघणार नाही. प्रतीक्षा देशमुख, तुम्हाला माहिती आहे रणवीर राजे शिर्के शब्दाचे पक्के आहेत. आता काही झालं तरी या दोघांचं लग्न होता कामा नये. आता तुम्ही या लग्नाला विरोध करायचा. काही कारण सांगा. पाहिजे तर देवयानीचं लग्न दुसऱ्या कुणाशी तरी लावून द्या. अहो पण 1 मिनिट, अजून आमचं बोलणं पूर्ण झालेलं नाही. या सगळ्यात आमचा हात आहे हे कुणालाही कळता कामा नये. तुमच्या मुलीचा जीव वाचवणं आता केवळ तुमच्या हातात आहे. हॅलो हॅलो हॅलो. आणि जर का त्यांनी आमच्या विरोधात जाऊन लग्न केलं तर आम्ही दोघांनाही गोळ्या घालून ठार करू. तुमच्या मुलीचा जीव वाचवणं आता केवळ तुमच्या हातात आहे. आई, आई काय झालं? हा, काय होतंय तुला आई? आई काय होतंय? देव, अगं आता ते काय काय काही नाही मला थोडी चक्कर आली. बाकी काही नाही. मी असं करते. मी पडते. काय झालं सांग ना मला. आई काय होतंय तुला? काही नाही. थोडं मी पडते म्हणजे ठीक वाटेल. चल चल मी येते. नको तू नको. मी पडते ग. आई चल तू चल हळू. साईमा, रणवीर राजे, काय झालं? खूप आनंदाची बातमी आहे. कसली? आम्ही आज अशी चाल खेळलोय की ज्यामुळे देवयानी विक्रमादित्यांना कधीच भेटणार नाही. किंबहुना त्यांच्या आयुष्यातनं स्वतःच निघून जाईल. काय आहे ते आम्हाला तरी कळू द्या ना. खूप मोठी गोष्ट केली आम्ही. सांगा तर खरं. आम्ही देवयानीच्या घरी फोन करून तिला धमकी दिली आहे. हो, देवयानीच्या आईनेच फोन घेतला. आम्ही तिला सांगितलं देवयानीला विक्रमादित्यांच्या आयुष्यातनं दूर व्हायला सांगा. आणि तसं झालं नाही तर आम्ही तिला कायमचं संपवून टाकू. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ही गोष्ट कुणाला कळली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. आणि त्यामुळे घाबरून जाऊन ती नक्कीच देवयानीला विक्रमादित्यांपासून दूर करेल. आणि मग निराश होऊन विक्रमादित्य आपोआप घरी परत येतील. रणवीर राजे, तुम्ही योग्य ठिकाणी नेम धरलात. तुमची खेळी नक्की यशस्वी होणार. आता त्या फडतूस देशमुखांना म्हणजे त्या म्हाताऱ्याला चांगलीच अद्दल घडेल. हो, तुम्ही म्हणताय तसंच होईल. आता सगळे प्रश्न सुरळीत सुटतील. स्वतःच्याच घरात असं लपून ऐकायला लाज नाही वाटत तुम्हाला? आता तुम्हाला सगळं कळलं त्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. यातलं कुणालाही काहीही कळता कामा नये. आणि जर कळलं
तर देशमुखांच्या घरातल्या प्रत्येकाचे अंत्यसंस्कार तुम्हाला करावे लागतील.